माय चॅनल. सो आज आम्ही निघतोय पुण्याला जायला. प्रियंकाचं लग्न आहे आणि वाजले आहे 4 नाही सॉरी 5. म्हणजे फटाफट रेडी होऊन बसली आहे. म्हणजे लोक कॅब बुक करते आणि मग आम्ही तिकडनं मीरा रोडला जाऊ आणि मीरा रोडवरून आम्ही AC बस आहे त्या लोकांची, मग तिकडनं आम्ही पुण्याला जाऊ. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. फायनली बसमध्ये चढलो कारण ट्रॅफिकमध्ये होतो आम्ही आणि मग उतरून जेवायला बसलो इकडे. ये तो आ चुकी है ब्लॉग में इस बार. हे सोलास्टा बँकवेट होतं जिथे आम्ही जेवायला आलो आणि अर्धी जण इथेच होते. तर आम्ही आता आलो आहे हॉटेलमध्ये. तिकडनं जेवून आम्ही लगेच जाणार आहे दुसऱ्या हॉटेलमध्ये. हे आहे सोलास्टा बँकवेट पुण्यामध्ये आणि इकडे अर्धे जणं आहेत आणि बाकीचे आहेत ते अर्धे जणं त्या साईडला रिसॉर्टला. तर तिथे आम्ही जाणार आहोत. बस इथे जेवायला चालू आहे. खूप जास्त थकलो आहे आम्ही म्हणून ह्या बेडरूममध्ये आम्ही रेस्ट करतो. त्याच्यानंतर आम्ही निघू रिसॉर्टला. इथून हा असा एंट्रन्स आहे. एंट्रन्स खूप सुंदर आहे. साईडला तिकडे रिसेप्शन आहे आणि रिसेप्शन पण खूप सुंदर मेंटेन केलं आहे त्या लोकांनी. प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. आणि इकडनं आम्हाला जायचं होतं आमच्या रूमवर. हा आहे आतला परिसर. आतला परिसर खूप सुंदर होता. म्हणजे रूमच्या बाहेर ओपन केलं तर स्विमिंग पूल दिसायचं, इतकं सुंदर होतं. सो फायनली आम्ही पोचलो आहे रिसॉर्टला. इकडनं तिकडे तिकडनं इकडे करून खूप थकलो आहे. तुम्हाला लगेच रूम टूर दाखवते. इकडनं चालू होतो. हे वॉशरूम आहे. खूप सुंदर. ये वॉशरूम बहुत अच्छा है, बहुत मस्त है. आणि हा बेड आहे मस्त. सब है. फुल व्यू. ओ माय गॉड. हाय गाईज. सगळ्यात मला आवडलेलं हे आहे. सगळं आहे ह्याच्यामध्ये जे नॉर्मली युजली नसतं सगळ्या हॉटेल्समध्ये. इथे काहीच नाही. काही नाही. ओके. इथे हा सिंगल बेड आहे आणि तो डबलही होऊ शकतो. इकडे ते आहे ना, ते खेचायचं आहे. सो घेऊ पण शकतो. कर्टन्स. Oh my pretty lady, what are you doing, man? Oh, मम्मी प्रो आप ब्लॉगर बन रही हो. दिन पर दिन. गाइस रिसॉर्ट बघा. विहान. Oh my god. हाय गाइस. धूप बहुत आहे. रूम टूर तर तुम्हाला दाखवली मी आणि खूप जास्त आम्ही दमलो आहोत कारण की सकाळी मी 1च तास झोपली आहे कारण की फटाफट आम्हाला निघायचं होतं. तर 4 वाजता रेडी झाली मी आणि मग बसमध्ये वगैरे आपल्याला बोलताच आलं नाही कारण की AC बस होती आणि मी झोपून गेली तिकडे. AC बसने आम्ही आलो एका बँकवेटमध्ये. तिथे आम्ही जेवलो. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आहे. रिसॉर्टचं नाव प्राण काहीतरी रिसॉर्ट आहे. खूप सुंदर आहे आणि खूप शांत वाटतं. आम्ही आता रेडी होऊ कारण की UPवाल्यांचं लग्न रात्रीचं असतं. पण आता रिसेप्शन होईल आणि अजून काय काय त्यांचे प्रोग्राम आहे तर ते होईल. तर आम्ही पटकन आता रेडी होतो. मेकअप करते आणि हिचा मेकअप करते आमची राधा, मेकअप आर्टिस्ट.
आणि हा होता अपोजिट साईडचं क्लायमेट. खूप सुंदर वाटत होतं. आणि ही अशी गॅलरी होती आणि मस्तपैकी मुलं खेळत होती. सो मी बनवली आहे पहिल्यांदा इकडे कॉफी. प्लीज बघा, ही वाली कॉफी बनवली आहे आणि खूप सुंदर झाली आहे. दादा कैसा हो गया ये कॉफ़ी? अमेजिंग, क्योंकि मैंने आते ही एवरीडे को खड़ा हां, तिने अख्खीच्या अख्खी 2 पाकिटं खाल्ली. दुधाचं ते असतं ते एव्हरीडेचं. आणि आता तिला अजून कॉफी पाहिजे, पण ते नाही आहे. आणि फोन नाही करू शकत सारखं सारखं आपण. सो येस, मी कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही रेडी झालो आहोत, पण इथे थोडा टाईम जाणार आहे वाटतं. आता मी नीचे जाणार, तुम्ही पण चला. सगळं चहाची व्यवस्था आहे. अगेन पावभाजी आणि ते नूडल्स. आणि आत्ता लग्न लागत आहे, म्हणजे लागेल आता लग्न. आणि इथे प्रियंका आली आहे लग्नासाठी. दुल्हनिया और ये दूसरी दुल्हनिया. इतना सज धज के बेटी है मोहतरमा.
हो चुकी नहीं हो चुकी नहीं हो चुकी रिसेप्शन। अभी हो रहा है तिलक शादी सब कुछ। अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानां तुरी भूत्याले वनभूषितः कविलसा नेत्राग्निदीपाङ्कुरः। मस्त 3-4 तास झोप काढून ब्रेकफास्ट करायला जात होतो आणि ब्रेकफास्ट दुसरीकडे होता, त्याच प्रॉपर्टीमध्ये पण दुसरीकडे. तीही प्रॉपर्टी खूप सुंदर होती. तिकडे गेम्स वगैरे पण होते आणि एक असे प्लेस होते ना, ते पण खूप अतिशय सुंदर होते. आणि फायनली विदाई होते तिची. हॅलो. सो आज आमचं सेकंड डे आहे आणि आम्ही निघतो आहे इकडनं. लग्न खूप सुंदर झालं आणि रात्रभर लग्न होतं आणि सकाळी 6 वाजता आम्ही झोपलो होते. मग नंतर 9:45ला उठून नाश्ता वगैरे केला. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे इथे आणि खूप सुंदर वाटलं. सो आम्ही इकडनं चेकआउट करतो आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.